नमस्कार. योगगुरु बाय सान्वी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत शरीराची रहस्य समजून घेण्यासाठी काही विशेष नाड्यांबद्दल जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. जेव्हा आपण डाव्या नाकपुडीतून श्वास घेतो तेव्हा या नाडीला ईडा नाडी म्हणतात. ईडाला चंद्र नाडी असेही म्हणतात कारण तिचा थेट संबंध चंद्राशी आहे. आणि जेव्हा तुम्ही उजव्या नाकपुडीतून श्वास घेता तेव्हा तिला पिंगळा नाडी म्हणतात. तिला सूर्यनाडी असेही म्हणतात कारण तिचा थेट संबंध सूर्याशी आहे. आता बहुतेक वेळा आपण फक्त एकाच नाकपुडीतून श्वास घेतो, एकतर ईडा किंवा पिंगळा. तुम्ही कोणत्या नाकपुडीतून श्वास घेत आहात हे नाकाखाली बोट ठेवून तपासू शकता. तुम्हाला बहुतेक वेळा एका नाकपुडीतून हवा वेगाने बाहेर येताना दिसेल, पण प्रत्येक तासाला दुसरी नाकपुडी आपोआप काम करू लागते आणि पहिली नाकपुडी आपोआप बंद होते. पण जेव्हा ईडा बंद होते आणि पिंगला काम करू लागते आणि पिंगला बंद होते आणि ईडा काम करू लागते तेव्हा या दरम्यान 4 मिनिटे दोन्ही नाकपुड्यांमधून श्वास आत बाहेर येत राहतो. याला सुषुम्ना नाडी असे म्हणतात. ईडा काय आहे आणि पिंगला काय आहे ते पुन्हा ऐका आणि छान त्याचा पुन्हा एकदा अनुभव घ्या. तर कसा वाटला व्हिडिओ? चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या योगाची व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. आणि हो, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची संपूर्ण माहिती लिहिलेली आहे, तर नक्कीच जाऊन वाचा आणि छान अनुभव घ्या.